श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेथके बघा, कारभारी सुरेश शोमाप्पा इरन्नर व त्यांच्या साथीला साथ देऊन सेवा करणारे अमोल जाधव, खेड बाळवणी, तालुका पंढरपूर। ही पालखी करकम परिसरात नरसाप्पा देशमुख गेले 8-9 दिवस झालं ही पालखी होती भक्तांनो। आणि काल 17 डिसेंबर काल 17 डिसेंबर या पालखीची करकम गावामधून मोठ्या प्रमाणामध्ये भंडाऱ्याची उधळण केली। पालखी मिरवणूक सोहळा आनंदात पार पडला आणि भक्तांनो पालखी मिरवणूक झाली। आज गुरुवार सकाळची आरती झाली। आता उठतळ होऊन पालखी जळोली तालुका पंढरपूर या गावामध्ये शेतमालक भगवान माळी यांच्या शेतामध्ये पलायन करते थोड्या वेळामध्ये। आणि या करकम तरुण मंडळ सद्भक्तांनी काल पालखी मिरवणूक केल्यानंतर जे काही त्यांच्याकडून शिल्लक रक्कम राहिलेली आहे ते आपण त्यांच्याकडं जाणून घेऊया। किती आहे काय? आपलं नाव सांगा भाऊ पूर्ण? विठ्ठल बिरा हराळे। विठ्ठल बिरा हराळे करकम। या अगोदर यांच्या शेतामध्ये पंपाजवळ पालखी उभा होते, तिथूनच या ठिकाणी तळ आलेला आहे। ते शेतमालक बोलतायत, बोला। काल मिरवणूक झाली करकम गावचे। हां, आणि 2 टन भंडारा आणला, हां, मिरवणूक काढली। हां हां, पालखी राहिलेली रक्कम पावती कर। किती रक्कम शिल्लक राहिलेली? 4,222। त्याला 3,000 रुपये ट्रॅक्टरला टाकण्यासाठी दिले। 2 टन भंडारा 16,000 आणला। आता तुमचा कार्यक्रम सर्व झाला, पण सगळं कार्यक्रम जाऊन आता आज पालखी उठतळ आहे, गुरुवार आहे, आज 18 डिसेंबर आहे। आता कॅश शिल्लक किती राहिले? आणि तुम्ही ते 222 रुपये राहिला। 4,222। बर, ते तुम्ही पैसे ट्रस्टीला पावती करून देतोय बघा। त्यांनी सांगितलं जे रक्कम राहिलेली आहे ते ट्रस्टला अर्पण केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। बोला बोला बाळूमामांच्या नावाने, बाळूमामांच्या सत्यवादेवीच्या नावानं, शेळ्या मेंढ्यांच्या नावानं जय बाळूमामा। या ठिकाणी तळमालक पण आलेले आहेत, नरसाप्पा देशमुख, आपले अमोल जाधव या ठिकाणी आहेत। हे शिल्लक रक्कम राहिलेली अमोलच्या स्वाधीन करताना शेतमालक नरसाप्पा देशमुख, करकम, तालुका पंढरपूर व तसेच मागच्या तळाचेही हराळे बाळूमामा सर्व भक्तगण या ठिकाणी आहेत। छान सेवा त्यांनी केली आणि आज आनंदात पालखी वाट लावत आहेत। धन्यवाद। बोला बोला बाळूमामांच्या नावाने, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने जय बाळूमामा। असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका। बोला जय बाळूमामा।